श्री स्वामी समर्थ. रे बाळा, तू उपवास करतोस, महादेव मंदिरात जातोस, पण तरीही तुला फळ का मिळत नाही? कधी विचार केला आहेस का की तुझ्या पूजेत किंवा नियमात काहीतरी चूक होत आहे? प्रदोष व्रत हे जेवढं शक्तिशाली आहे तेवढेच त्याचे नियमही कडक आहेत. येत्या 30 जानेवारी 2026 रोजी शुक्र प्रदोष आहे आणि आज मी तुला सांगणार आहे की या दिवशी कोणत्या चुका केल्यास तुझी पूजा निष्फळ ठरू शकते. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे प्रदोष काळाचे उल्लंघन. प्रदोषाची खरी पूजा सूर्यास्ताच्या आधी 45 मिनिटे आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटे या काळातच केली पाहिजे. जर तू ही वेळ सोडून पूजा केलीस तर त्या पूजेचे पूर्ण फळ तुला मिळत नाही. महादेवांची उपासना प्रदोष काळातच फलद्रूप होते. दुसरी चूक म्हणजे शिवलिंगाला चुकीच्या वस्तू अर्पण करणे. लक्षात ठेव बाळा, शिवलिंगावर कधीही तुळस अर्पण करू नकोस. तसेच महादेवांना हळद आणि कुंकू देखील लावू नकोस. त्यांना फक्त भस्म, पांढरे चंदन आणि बेलपत्र अर्पण करावे. अनेक लोक चुकून या गोष्टी करतात आणि मग पूजेचा दोष लागतो. तिसरी चूक म्हणजे नंदीचा अपमान किंवा दुर्लक्ष. महादेवांच्या मंदिरात गेल्यावर आधी नंदीचे दर्शन घेणे आणि त्यांच्या कानात आपली इच्छा सांगणे आवश्यक आहे. नंदीला स्पर्श न करता किंवा त्यांना नमस्कार न करता थेट पिंड पाशी जाणे ही मोठी चूक मानली जाते. चौथी चूक म्हणजे अभिषेकात खंड पडणे. जेव्हा तू महादेवांना जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक करतोस तेव्हा तो अभिषेक अखंड असावा. अभिषेक करताना मध्येच कोणाशी बोलणे किंवा लक्ष विचलित करणे यामुळे पूजा खंडित होते. त्यावेळी तुझे पूर्ण लक्ष फक्त नमः शिवाय या मंत्रावर असावे. पाचवी चूक म्हणजे निंदा आणि राग. प्रदोष हा दोषांचा नाश करणारा दिवस आहे. या दिवशी जर तू कोणाबद्दल वाईट बोललास, कोणाचा अपमान केलास किंवा राग व्यक्त केलास तर तुझ्या उपवासाचे सर्व पुण्य नष्ट होते. अन्नाचा उपवास करण्यापेक्षा रागाचा उपवास कर, तरच महादेव तुझ्यावर प्रसन्न होतील. बाळा, भक्ती ही मनापासून असावी, पण ती शास्त्रोक्त पद्धतीने असेल तर त्याचे फळ लवकर मिळते. या शुक्र प्रदोषाला या चुका टाळ आणि पूर्ण श्रद्धेने महादेवांना शरण जा. तुझा हा स्वामी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.